ते पण पोंगलेला वाकलेला तिकलेला असणार सगळं. तर हे गाईज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आणि बघू शकता तुम्ही आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत, 6:34 झालेत आणि आपण ऑनलाईन आलो आहे ऑन ड्युटी. तर बघूयात आपल्याला आता कुठनं ऑर्डर भेटते, आपली किती अर्निंग होते. जास्त नाही, फक्त 2 तासाची अर्निंग बघणार आहे मी किती होते काय. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 तासाची अर्निंग किती होते हे बघायला भेटणार आहे. आणि बघू आपली काय कशी अर्निंग होते. चला पहिली ऑर्डर बघू कुठली भेटते. उबेर आणि फक्त पोर्टरच चालू आहे. बघू काय कुठली ऑर्डर भेटते आपल्याला. पहिला इकडंच थांबूया, कारण इथनं कसं इंडस्ट्रीला जायला पण रस्ता आहे आणि ह्या साईडला पण जायला रस्ता. ही कुठली आले, सीवूड. चला 136 रुपये सीवूड. कुठून यायचे आपल्याला, पिकअप डिस्टन्स किती आहे. अरे बापरे, जवळच आहे. सानपाड्यावरून पिकअप करायचे आणि सीवूडला जायचे. आपला पिकअप डिस्टन्स आहे 1.9 किलोमीटर आहे, म्हणजे 2 किलोमीटर आपलं पिकअप आहे. पिकअप करूया, जास्त काय होत नाही असं आहे ना. मी ट्राय करून पण बघितलं आहे मी असं. जर आपण असं छोट्या ऑर्डर जर घेतल्यात ना, तर एका तासाला काहीतरी 150, 150, 160, 170 असे होता समथिंग. तसं पकडलं तर आता ही किती होते, 136. ही ऑर्डर द्यायला आता पिकअपला आपल्याला लागणार आहेत 5 मिनटं. पिकअपचे 5 मिनटं. आता पोचायला फक्त 5 मिनटं लागणार. तिथून घ्यायला जर काय पार्सल रेडी नसेल तर तिथं आणि 5 मिनटं थांबा. असं करून बघू आता किती वेळ लागतो आहे. बघूया आपण बरोबर 6:36 म्हणजे 35 पकडा. 6:35ला आपण निघालो आहे. पहिली ऑर्डर आपण घेतली 6:35ला. तर बघूया ही ऑर्डर किती वेळामध्ये कंप्लीट होते. भाई जवळपास पोचलो आपण लोकेशनवरती. फक्त 350 मीटर फक्त आहे. बघूया ऑर्डरमध्ये पार्सलमध्ये काय आहे, काय घेऊन जायचं. स्कायलाईट लॉजमधनं घ्यायचं आय थिंक. चला कस्टमरला फोन करतो. दोनों है क्या है इसमें. तुर्भेवरून घ्यायचे, उरणला जायचं आहे. 383. एवढं लांब जाऊन चालणार नाही, कारण रिटर्न ऑर्डर आपल्याला भेटणार नाही, कॅन्सल. चला तर कुठनं जायचं आहे बघू. स्टार्ट ट्रिप. राजकमल कस्टम क्लॉथ. चला तर 8.3 किलोमीटर डिस्टन्स दाखवते. आपण 6:57 ती लोकेशनवरती पोचू. आता जी ऑर्डर आलेली ना उरणची, आपण तशा ऑर्डर घेऊ शकतो. पण आहे ना उरण साईडला बोलल्यानंतर आपलं पनवेल साईडला, त्या साईडून आहे ना ह्या टायमिंगला ना कधी पण जावं तुम्ही त्या साईडला, तुम्हाला तिकडून ऑर्डर नाही भेटणार रिटर्न ह्या साईडला यायला. संध्याकाळच्या ऑर्डर भेटतच नाही त्या साईड. ठीक आहे तर चला मग. अजून 7 किलोमीटरला अजून आपल्याला 13 मिनटं लागतील. आणि बघूया आपल्याला पुढची ऑर्डर. मी जास्त मोठ्या ऑर्डर नाही घेणार आहे, छोटेच ऑर्डर मारणार आहे आज. या साईडला ना भाई ऑर्डर मारायला लय मजा येते. काय पण बोला. ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक कुठं आहे बघा. इथंच नाही, तुम्ही कुठल्या पण साईडला जा, नवी मुंबईला ना कुठं पण जा तुम्ही लोक, फक्त पनवेल साईडला थोडीशी तुम्हाला ट्रॅफिक भेटेल. आणि दुसरी ट्रॅफिक भेटली तर तुम्हाला वाशी साईडला, ते पण मार्केट एरियामध्ये. असं जो बाहेरचं जे मेन रोड आहेत ना, तुम्हाला कुठं सुद्धा ट्रॅफिक भेटणार नाही. असा रस्ता, पूर्ण रिकामा रस्ता भेटणार तुम्हाला. लय भारी वाटतं बघा. रोड बघा, पूर्ण शांत निवांत एकदम. ना कोणाची किचकिच नाही, ना पाठीमागं गाड्या आहेत, ना पुढं गाड्या आहेत. आपण निवांत जाऊ शकतो. ना ॲक्सिडेंट होण्याचा टेन्शन आहे, ना कुठं जाऊन ठोकण्याचा, ना पाठीमागनं कोण येऊन ठोकण्याचा टेन्शन आहे. जरी पाठीमागनं फास्ट जरी आला तरी साईडला निघून जातो. आपण एका साईडला आहे, त्याचा तू त्याच्या लेनने निघून जातोय. हे बघा, ज्याला जसं जायचं आहे तसं जातो. आपण आपल्या साईडला निवांत जायचं. आणि मुंबईला जर बघितलं तर आता तुम्हाला सांगायची तर काय गरज नाही आहे. कोण पाठीमागणे येऊन ते माझ्या नंबर प्लेटची पूर्ण वाट लावून टाकले आहे, ठोकून. ह्याची बघा, ह्या साईडच्या गाड्यांच्या नंबर प्लेट बघा, पूर्ण प्लेन आहे. माझी प्लेन नाही आहे, तुम्हाला प्लेन दिसणारच नाही. त्या साईडच्या कुठली पण गाडी बघा, मुंबईची कुठली पण गाडी बघा, टू व्हीलरच बघा, तुम्हाला एकाही गाडीची नंबर प्लेट सरळ दिसणार नाही. आणि हा रिक्षा आहे ना, हे रिक्षाचं पाठीमागं ते येल्लोवालं लावलं ना, हे येल्लोवालं जे आहे ना, इकडं कसं प्लेन आहे बघा.
मुंबई साईडला तुम्हाला ते पाठीमागचं रिक्षाचं पण तुम्हाला प्लेन नाही दिसणार, ते पण पोंगलेलं वाकलेलं तिकलेलं असणार सगळं. पण लय भाई या साईडला भारी वाटतं, वातावरण शांत, हे सगळं पक्षी उडतायत, आजूबाजूला हिरवळ, मज्जा येते या साईडला. आणि या साईडला हे पण बघा तुम्ही, लोकांच्या सेफ्टीसाठी किती केलं आहे बघा, मस्त. साईडून आहे ना फुटपाथ नाही आहे, पण रस्त्याच्या ह्याच्यामधूनच तिकडे एक जागा बनवले माणसांना, लोकांना चालायला, आणि त्याच्या ह्या साईडला बॅरिकेड लावलं आहे लोकांना जॉगिंग करायला. आतमधून एक वेगळा रस्ता आहे आणि हा फुटपाथच्या इथून बनवला आहे, म्हणजे असं समजा की हा सायकलिंगसाठी आणि आतमध्ये जॉगिंगसाठी. पोचलोय आपण, इथंच कुठेतरी जायचं आहे, राजकमल कस्टम क्लॉथिंग. चलो 6 वाजून 55 झालेत. आपण 2 मॅपमध्ये पण दाखवतो त्याच्यापेक्षा पण 2 मिनटं पहिला पोचलो. चला हे घेऊन जायचं आहे तर कसं, तू नाही काय वाट जायला? हां सही आहे भाई. राजकमल ना, हां शॉप नंबर 53. सानपाड्यावरून आलं आहे. पेमेंट तेच करणार आहेत ना? किती झाले? पेमेंट आहे 128. तेच करणार आहेत ना? फोन करा म्हणत असते ते. चालेल. भाई कस्टमरला फोन केलेला, आपण कॅश इथूनच कलेक्ट केले. हे बघा 128 का काहीतरी होते, मी 12 रुपये त्यांना ऑनलाईन केले, 140 दिले त्यांनी. चलो तर ही ऑर्डर कंप्लीट करूयात 5 स्टार सोबत. बघूया पुढची ऑर्डर कुठली भेट. तर भाई मी सकाळी पण आलेलो ऑर्डर मारायला, पण मी व्हिडिओ नाही बनवला. कॅमेरा तर सोबत घेऊन आलेलो, पण माझा आपला माईक आहे ना आपला DJIचा, तो माईकच कनेक्ट नव्हता होत. मग बोललो व्हिडिओ बनवून मतलब नाही, बोललो आवाज नाही सरळ येणार, काय बोललो उगाच कशाला, म्हणून मी व्हिडिओ नाही बनवला. बघू दाखवतो तुम्हाला कुठली ऑर्डर भेटते. भाई ऑर्डर घेतले मी, खारघरचीच घेतले, काय करू. सेक्टर 11 खारघर. काय बोललो बसून तर आता काय करू, ऑर्डर तर नाही भेटणार आहे. तिकडनं बघू भेटते काय आज. मला तर आता कुठून जायचं आपल्याला, परत जायचं दाखवतंय. परत जाऊन युटर्न मारून असं इकडे आपल्याला ह्या साईडनं ऑर्डर भेटेल ना. ह्या ऑर्डर म्हणजे ह्या साईडून जाऊ शकतो ना. पिकअप करूया फटाफट, कारण खारघरवरून आपल्याला रिटर्न ऑर्डर भेटेल की नाही माहिती नाही. ही ऑर्डर आपली काय जास्त मोठी नाही आहे. ही ऑर्डर खारघर पण इथून जवळच आहे, पण 2 व्हीलरची ऑर्डर आहे ना, मागाची स्कूटरची होती. तर ही आपल्याला पडणार आहे, टोटल ऑर्डर आहे आपली 135 रुपयाची ऑर्डर आहे. बघू कमिशन कट करून आपल्याला किती भेटत आहेत. मल्टी पॉईंट हार्डवेअर. आणि आपल्या कॅमेऱ्याची आहे ना लो लाईट क्लॅरिटी कशी आहे ना, लो लाईट परफॉर्मन्स कसा आहे ना, कमेंट करून नक्की सांगा. कारण आज पहिल्यांदाच मी याला नाईटला यूज करतो आहे. ह्याच्या अजूनपर्यंत मी नाईटची हे बघितलं नव्हतं, कसं दिसतंय, लाईट कशी आहे, ब्राईटनेस कसा दिसतोय, क्लॅरिटी थोडीशी ड्रॉप होणार. गाडी डायरेक्ट दारात. चलो घेतलं भाई पार्सल. हेच आहे ट्रिप स्टार्ट. आपल्याला जायचं आहे 9 किलोमीटर. मागाशी बघा आपलं 7 किलोमीटर का काहीतरी होतं, आणि आता हे बघा किती आहे. आपल्याला डिस्टन्स दाखवतं आहे 9.7 किलोमीटर, आणि टाईम लागणार आहे आपल्याला 20 मिनटं. अजून 9.3 किलोमीटर बाकी आहे, 19 मिनटं लागतील. आपण 7 वाजून 14 मिनिटांनी पोचू. चला भेटतो तुम्हाला सीधा, आता ड्रॉप लोकेशनलाच भेटतो सीधा. 122 नवी मुंबई सीवूड घेऊन ठेवतो भाई. सीवूडची ऑर्डर घेऊन ठेवले.
बघू पोर्टरवरनं जर अजून एक भेटली तर मस्त काम होईल. चला तर फटाफट ही ऑर्डर मी डिलिव्हर करतो आणि उबेरची ऑर्डर पण आपल्याला पिकअप करायची आहे. सीवूडची भेटली भाई, उबेरची ऑर्डर कॅन्सल झाली आहे. शिट यार, काय करणार मी तरी. पहिला हे तर द्यायला पाहिजे. ते जर पहिला जर घेतला असता तर भाईचा पैसा वाढला असता तिकडं तिकडं फिरून फिरून. काय नाही, बघू आपल्याला दुसरे भेटेल. 94-95 चला जायचंय. 201 202 भाई. लिफ्ट येईपर्यंत आपण वरती पोहोचू. पहिला दुसरा 204 200 कुठल्या साईडला 5-6. हे काम चालू आहे ना. ऑर्डर कंप्लीट 5 स्टार सेव. शट भाई, ऑर्डर कंप्लीट झाली पण तर बघूया. आपली उबेरची तर ऑर्डर कॅन्सल झाली. नेक्स्ट ऑर्डर बघू कुठली भेटते. पेमेंट आलं या ऑर्डरचं. डॉगेश भाई वैतागलाय. वेटिंग फॉर नेक्स्ट ऑर्डर. काय करू शकतो आपण आता तरी. आपल्याला इकडचं काय रस्ता एवढं माहिती नाही. आलेल्या वाटून परत जाऊया. चला बघूया कुठली ऑर्डर भेटते. हाय सलाम रॉकी भाई. चला बघूया कुठली ऑर्डर भेटते. मुश्किल आहे तरी पण बघू, वेट करू. भाई पोर्टरवरून ऑर्डर घेतले. थारवानी हाईट्समधून पिकअप करायचे आपल्याला. इथं बाजूलाच होतं, 100 मीटरच होतं फक्त. भाई सी विंग. चला तर वरती चाललोय आता. हेल्मेट काढायला लागेल. भेटतो तुम्हाला परत. पार्सल घेऊन येतो, गाडीवरतीच भेटतो. भाई पार्सल घेऊन आलोय मी. हे बघा डब्बा का काहीतरी टिफिनच आय थिंक. हे बघा पायात ठेवलोय. डिग्गीत ठेवणार होतं पण बोललो जाऊ द्या, आता किती वेळ लागणार आहे. आणि तुम्हाला ड्रॉप डिस्टन्स दाखवतो. बेलापूरला जायचं आहे आपल्याला. बोललो इथे थांबून थांबून मतलब नाही. बोललो 5.4 किलोमीटर आहे फक्त. 14 मिनटं लागतील आपल्याला जायला. ही ऑर्डर फटाफट कंप्लीट करतो आणि सरळ आता ही आपल्या लास्ट ऑर्डर असणार आहे. टाईम पण झाला आहे 8 वाजलेत. म्हणजे 8:15 8:30 वाजतील आपल्याला जायला. तर बघू 2 तासाची आपली अर्निंग किती झाली आहे बघूया. 6:30ला आपण आलेलो आणि 8:30 आता ही ऑर्डर कंप्लीट होईपर्यंत 8:30 वाजतील. इथं 8:11 दाखवते. 8:11ला आपण पोचणार करून. बघू ट्रॅफिकवरती आहे किती वाजता पोचतोय काय. ही पण ऑर्डर कंप्लीट करूया. बघूया तुम्हाला अर्निंग दाखवतो आपले 2 तासाचे अर्निंग किती झाले. मी पेट्रोल टाकलेलं 100चं फक्त. 100च्या पेट्रोलमध्ये आपण एवढं फिरलो आहे. तर भाई आपण जवळपास पोचलो आहे. 550 मीटर आहे. त्या बिल्डिंगमध्ये कुठल्या तरी द्यायचे त्या साईडला. पूर्ण युटर्न मारून यायचं आहे. आपल्या कॅमेराची पण चार्जिंग संपत आले. कॅमेराला फक्त 10% चार्जिंग आहे. तर भाई फायनली आपली लास्ट ऑर्डर पण कंप्लीट झाली आहे. ही ऑर्डर पण दिली आहे मी वरती नेऊन. ऑर्डर पेमेंट आपण तिथंच घेतलेलं. ऑर्डर कंप्लीट 5 स्टारसोबत. पहिलं 100च्या वरती 1 रुपया जरी गेलं ना लगेच हे आपलं ID सस्पेंड व्हायची. पण आता नाही होत्या. माझं 104 झालं आहे वॉलेट बॅलन्स. तरी अजून माझी ID बंद नाही झालेली. अजून माझी ID चालूच आहे. 3 ऑर्डर मारल्यात. पहिली होती 118, दुसरी 117, तिसरी 91. म्हणजे जवळपास आपलं 200-300च्या आसपास झाले 2 तासाचे. 2 पण नाही, 15 मिनटं अजून कमी आहेत 2 तासाला. तर ही होती आपली आजची अर्निंग. उबेरवरची ती ऑर्डर जर भेटली असती ना मस्त झाली असती. 500 रुपये आरामात झाले असते आपले. तर आपली माझं वॉलेटमध्ये आजची अर्निंग माझी सकाळी झालेली 500 रुपयेचं समथिंग झालेली. आता आपले 836 झालेत. म्हणजे समजा की 336 रुपये आपले आत्ताचे झालेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटू असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.